ये भाई बहनों, आज की रोटी के घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज के दिनांक 27 सप्टेंबर 2024 शुक्रवार। पवित्र आत्म्याने उपचार। कारण देवाने आम्हाला भीतीचा आत्मा दिला नाही, तर शक्ती आणि प्रेम आणि मनाची भावना दिली आहे। दुसरी तिमोथी 1 7 वचन। सैतानाने आपल्याला भीतीची भावना दिली आहे, म्हणून आम्हाला काहीच कारण नाही तो आपल्याला अंधारात भीती बाळगतो। मृतांचे भय, भविष्याबद्दल भय आणि भविष्याबद्दल भीती बाळगतो। जेव्हा सिंह इतर प्राण्यांचे बळी घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो त्यांची गुहेतून मोठ्याने ओरडतो। संपूर्ण जंगल सिंहाची गर्जना सगळं होईल आणि सर्व प्राणी इतके घाबरतील की ते त्यांची सुरक्षित राहणाऱ्या लोकांपासून दूर जातील आणि शेवटी शेरची गुहेत पडतील। मग सिंह हे काढण्यास इतके सोपे होते। त्याच प्रकारे सैतान त्याच्या नियंत्रणाखाली त्याला पूर्णपणे घेण्याआधी तो घाबरतो। तो त्यांची जीवनात अनेक त्रास आणतो। तो त्याने त्यांची झोपेत अनेक भयंकर स्वप्न दर्शवितो। अशा प्रकारे तो कारण, भयभीत आणि भय, परिणामी मधील रोग आणि रोग। परंतु देव आत्मा इतका प्रेमळ आहे की तो आपल्याला कधीही भीतीची आत्मा देणार नाही, पण त्याच्या अभिषेकाने तो आपल्या आयुष्यातल्या सर्व विनोदाची नाश करतो। येसाया 10 वचन। सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, किंवा शक्तीने नव्हे तर माझी आत्म्याद्वारे नव्हे। जकरिया 4 वचन। पवित्र आत्म्याने आपल्या आयुष्यावर शत्रूचा सर्व भाग नष्ट झाला आहे आणि आम्हाला भीतीची आत्म्यापासून वितरित केले जातात आणि आम्ही दैवशक्ती भरली आहे। देव आम्हाला अन्याय करतो आनंदाचे तेल। जेव्हा ते तेल आपल्या आत्म्यात येते, तेव्हा आपल्या सर्व आंतरिक जखमा बरे होतात। परमेश्वराची आत्मा देखील आपल्या शरीरात रस। जरी आपण पापामध्ये मृत झालो, तेव्हा प्रभूची आत्मा पुन्हा जीवित करू शकतो। शास्त्र म्हणते, परंतु जर कोणी मेलेले यातून उठविला जाईल, तर ज्याने ख्रिस्तावर मेलेल्यातून उठविले, तोच आपल्या आत्म्याद्वारे आपल्या आत्म्याला जीवन जगेल। रोमकार 8 वचन। जेव्हा आपण आत्म्याची उपस्थितीत बसते, तेव्हा आत्म्यात भरून स्तुती करा आणि त्यांची उपासना करा। आमचे प्राणघातक शरीर पुनरुज्जीवित केले जाईल आणि आम्ही आमची सर्व आजारापासून बरे झाले आहोत। ओल्ड टेस्टमेंटमध्ये मोसेने आरोनाच्या इतर वडिलांची गाठीही सगळं आरोनाच्या गाठीने ठेवले। त्या निवासात देवाची उपस्थिती दुसऱ्या दिवशी मोसे पवित्र निवास मंडपात केला। एक महान आश्चर्य होते। सर्व इतर निर्जीव होते। लेवीच्या घराण्यातील आरोनाची गाठीने उडी मारली होती, ती भांडी पसरली होती। देवाची मुले आरोनाची गाठी आपले शरीर आहे। जरी ते विचित्र आणि आजारी असले तरी आपण जीवित केले जाईल आणि प्रभूसाठी फल द्याल। जेव्हा आपण देवाची उपस्थिती आहेत। पुढील ध्यानासाठी वचन। देवाने नासरेतच्या येशू पवित्र आत्म्याने आणि सामर्थ्याने अभिषेक केला, जो देव त्यांच्याबरोबर होता, कारण सैतानाने जुलूम केला होता। प्रसिद्धाचे कृत्य 10 वचन। दिवसासाठी बायबल वचन। सकाळी येसाया 3 4 संध्याकाळी कल्तिकर 6 धन्यवाद।